दरम्यान सदावर्ते यांनी एसटी बँक लुटून खाल्ली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल परब यांनी केली आहे। सदावर्ते आणि गँगने एसटी संपवण्याचं काम केलं असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। एसटी खड्ड्यात घालण्याचं काम पडळकर खोत या चंगूमंगून केलं असंही परब म्हणाले आणि सरकारचा दट्टा बसला की दोघेही माघार घेतील असा दावाही त्यांनी केला। आता जे सरकार बसले यांनी कामगारांना भडकवले। त्यांचे सदा आवडते नेते सदावर्ते यांनी 5 महिने संप खेचला। का खेचला तर त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या। आज सदावर्ते कुठे आहेत? हा सदावर्ते हा सत्ताधाऱ्यांचा पोपट आहे। हे तर आता आपण बघितलंच बंदमध्ये। आणि त्या पोपटाला आता त्याचा कंठबंद झालेला आहे। आता त्याची हिंमत नाही आहे की हे सांगण्याची की आता शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये म्हणून त्यांना सामील करून घ्या।